हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. भरपूर दिवसानंतर आपली भेट होत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पेशली करंट अफेअरला फोकस केलेला आहे आणि येणारी अपकमिंग तलाठी एक्झाम आणि ग्राउंड झाल्यानंतर लगेच पोलीस भरती या दोन एक्झामसाठी जास्तीत जास्त मी बारकाईने फोकस केलेला आहे आणि तशा पद्धतीने मी प्रश्न सेट केलेले आहे. निश्चितच तुम्ही जेव्हा करंट अफेअरचे क्वेश्चन या एक्झाममध्ये फेस करसाल तर तुम्हाला हे इझिली टॅकल होतील. विश्वास ठेवा, 20 ते 30 प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर करूया. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. वेळ खूप महत्त्वाचा आहे. बघा, नवीन रचनेनुसार MPSC आयोगातील म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांची एकूण सदस्य संख्या किती आहे म्हणजे आता नवीन नियमावलीनुसार तर बघितलं तर 7 आहे. यामध्ये एक अध्यक्ष आणि प्लस 6 सदस्य. ओके, तर पुढे एक प्रश्न, येरवडा कारागृहात महिला कैद्यांसाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन आहे रेडिओ तरंग, आनंद लहरी, उमेद किरण, कारागृहवाणी. तर कोणता रेडिओ तरंग हा उपक्रम चालू करण्यात आला का? कारण की कारागृहामध्ये जी काही महिला आहे यांना एक जगण्याची जी काही नवीन एक आनंद उमेद जागी व्हावं यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर पुढे बघा, येरवडा कारागृहातील रेडिओ तरंग या उपक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? हे पण प्रश्न अशा पद्धतीने सेट होऊ शकतो, एक तर या पद्धतीने नाहीतर या पद्धतीने. तर याचे जे काही उद्घाटन आहे आपल्या जे काही पहिल्या IPS किरण बेदी ह्या आहेत. पुढे जर बघितलं आपण चौथा प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जे काही SC ST व्यक्तींचा अत्याचारामुळे जर काही मृत्यू झाला असेल तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील किती वारसदारांना सरकारी नोकरी दिली जाईल असं महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे? तर किती? 1 वारसदारांना नोकरी दिली जाईल. पुढे जर बघितलं पाचवा प्रश्न, गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनले आहे? तर गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री इंद्रनील नाईल बनलेले आहेत. यामध्ये याच्या आधी जर बघितलं तर कोण होते? तर बाबासाहेब पाटील हे पालकमंत्री होते. लक्षात असू द्या, आधीचं पण विचारू शकते आपल्याला. तर पुढे जर बघितलं, औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय करण्यात आले? तर छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानक हे असे करण्यात आलेले आहे त्यांच्या नावावरूनच. पुढे जर बघितलं, छत्रपती संभाजीनगर रेल्वेचं जे काही स्थानक आहे तर याचा नवीन कोड तयार करण्यात आला. ते नवीन कोड काय आहे नेमकं? तर विचारू शकते आपल्याला, CPSN. लक्षात ठेवा. पुढे जर बघितलं प्रश्न आठवा, मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बर्जिस देसाई. आता बर्जिस देसाई यांनी हे लेखन केलेलं पुस्तक आहे. तर या पुस्तकाचे अनावरण कोण केले? तर आपले जे काही राज्यपाल आहे कोण आहेत? आचार्य देवव्रत यांनी अनावरण केले, पण बर्जिस देसाई हे लेखक आहेत. नववा प्रश्न, एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटीमध्ये या सर्वेक्षणात जर बघितलं तर देशातील कोणत्या विमानतळाचे सर्वोच्च स्थान पटकावलेले आहे? म्हणजे सर्व्हिस क्वालिटी म्हणजे सर्व्हिस देणं ग्राहकांना, तर ते आहे आपले पुणे विमानतळ. ओके, पुढे जर बघितलं 10वा प्रश्न, मित्रा या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रा या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तर पुढे जर बघितलं आपण आता याच प्रश्नाला फिरून जर विचारलं तर नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र आयोगाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते? असा पण प्रश्न सेट होऊ शकतो. तर हे आलं पाहिजे. तर कोणते? महाराष्ट्र राज्य आपले. 12वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कोणत्या देशात, म्हणजे इथे तुम्हाला टोकियोवरून कळलंच असेल, तर काय आहे? कोणत्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला? तर ते आहे आपलं जपान. 13वा प्रश्न, देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ कोठे स्थापन केले जाणार आहे? तर देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ हे स्थापन केले जाणार आहे. ते कोठे? तो कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत या ठिकाणी. लक्षात असू द्या. पुढे जर बघितलं, लोहगाव पुणे येथील विमानतळाचे नवीन नामकरण करण्यात आलेले आहे, ते कोणाचे आहे? हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वच प्रश्न महत्त्वपूर्ण आहे पण मित्रांनो, पण हे जास्तीत जास्त स्टार करून ठेवा प्रश्न. तर काय आहे? जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ. पुढे बघा, आता मित्राचे 3 पद्धतीने मी प्रश्न फॉर्म केलेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रा, आता मित्राचं तुम्हाला या संस्थेचा पूर्ण विस्तार म्हणजेच फुल फॉर्म विचारू शकते. काय असणार? तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल रिसर्च का दुसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, मुंबई इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी, मॉडर्न इन्स्टिट्यूट फॉर ट्रस्ट. हे मी स्वतः तयार केलेलं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन सेट करू शकते. तर लक्षात ठेवायचं, इन्स्टिट्यूशन्स आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे. लक्षात असू द्या, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न बघितले आहे. पुढे आपण काही सिम्पलरित्या जे की स्टार्टिंगला आलेले आहेत ते आपण थोडंसं स्लाईडमध्ये थोडंसं मिसमॅच झालेलं आहे. तर बघा, हे 15 झाले. पुढे आपण 10 बघू. भारतातील पहिले कवितांचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? तर आता बघा, कोणते आहे? जे की महाराष्ट्रामधील आहे का? हो. तर कोणत्या जिल्ह्यातील आहे? सातारा जिल्ह्यातील. कोणते आहे मग कवितांचे गाव जर बघितलं तर काय? उबादांडा. ओके. तर पुढे जर बघितलं, भिलार नाही आहे. भिलार जर बघितलं तर हे आपल्याला पुस्तकाचे गाव आहे. ओके. हे मांगर जे आहे हे मधाचे गाव आहे. ओके. आणि पारपोली जे आहे हे कशाचे आहे? तर पारपोली फुलपाखराचे गाव आहे. ओके, महाराष्ट्रात. 38वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 2025 कोठे आयोजित केले जाणार आहे? तर जर बघितलं तर हे 38वे पक्षीमित्र संमेलन झाले ते कोठे? तर लक्षात असू द्या, हे पुणेमध्ये झालेले आहे.
पुढे जर बघितलं महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते, तर फळांचे गाव जर लक्षात ठेवायचं कसं सिंपलरित्या ठीक आहे. यामध्ये कन्फ्युजन होते, फळांचे गाव, मधांचे गाव, पुस्तकाचे गाव, सौर गाव काय आहे नेमकं हे यामध्ये कन्फ्युजन होते. त्यामुळे थोडीशी ट्रिक बनवा. तर फळांचं मी कशा पद्धतीने लक्षात ठेवलं, फळामध्ये जर बघितलं तर ळ आहे आणि धुमाळवाडीमध्ये ळ आहे, म्हणून धुमाळवाडी लक्षात ठेवा, फलटण साताऱ्यामधील. ओके. आता मन्याची वाडी जर बघितलं हे साताऱ्यामधील आहे, हे काय सौर गाव आहे महाराष्ट्रातील. ओके. आणि वडधामना काय बरं, वडधामना आता पुढे बघायला मिळणारच आपल्याला. तर आणि सातनवरी हे पण नागपूरमधील आहे. तर वडधामना काय आहे, हे पहिली ए आहे, अंगणवाडी आहे, प्रश्न आहेच पुढे. आणि सातनवरी जर बघितलं तर हे काय आहे नेमकं सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये, पुढे बघायलाच मिळणार. पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025चे अध्यक्ष कोण आहे, तर पहिले आरोग्य साहित्य संमेलन होते त्याचे अध्यक्ष जर बघितलं तर हे कोण आहे, संजय ओक जर बघितलं तर पहिले आरोग्य साहित्य संमेलनाचे. पुढे जर बघितलं देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव सातनवरी हे कुठे आहे, तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि भारतातील पहिली ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता अंगणवाडी कुठे सुरू करण्यात आली आहे, तर ही आहे वडधामना नागपूरमध्ये. ओके. तर महाराष्ट्रातील पहिले सौर गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा करण्यात आली, तर महाराष्ट्राची पहिले सौर गाव म्हणलं तर मन्याची वाडी साताऱ्यामधील. ओके. पुढे जर बघितलं तर बघा महाराष्ट्र मिसिंग लिंक प्रकल्पातील देशातील सर्वात लांब बोगदा किती किलोमीटरचा आहे, तर मिशन लिंक प्रकल्प आहे. हे प्रकल्प मुंबई ते पुणे दरम्यान आहे. आणि हा प्रकल्प कशासाठी आणला हे पण प्रश्न विचारू शकते आपल्याला. तर मिसिंग लिंक हे प्रकल्प कशासाठी आणला, तर कोणत्या घाटात, खंडाळा घाटासाठी जे काही अपघातग्रस्त रूट आहे ते रूट क्लिअर करण्यासाठी. मग त्यामधील जे काही लांब बोगदा आहे तो किती किलोमीटरचा आहे, 13.3 किलोमीटरचा आहे, लक्षात असू द्या. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 नुसार पुढील 10 वर्षात किती गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, तर पुढील 10 वर्षात महाराष्ट्र बांबू उद्योगासाठी 50,000 कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. भारतातील पहिली ए आय अंगणवाडी महाराष्ट्रात कुठे सुरू करण्यात आलेली आहे, पुन्हा प्रश्न झाला पण तरी पण रिव्हिजन होऊन जाईल आपली. तर काय आहे, वडधामना आहे, थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ओके. हे मांजर जर बघितलं तर हे काय मधाचे गाव आहे. ओके. धुमाळवाडी हे तुम्हाला सांगितलं मी, धुमाळवाडी जे काय फळाचं गाव. ओके. तर महाराष्ट्रातील पहिली ग्रीन हायड्रोजन बस कोणत्या कंपनीने तयार केली, तर पहिली ग्रीन हायड्रोजन बस कोणत्या कंपनीने, टाटा मोटर्स यांनी तयार केली. तर अशा पद्धतीने जर बघितलं तर जवळपास आपण 25+ हे प्रश्न बघितलेले आहे. तर 8 मिनिटामध्ये 25 प्रश्न कव्हर झाले. जवळपास बऱ्यापैकी तुमचं जे काही अशा पद्धतीने रिवाईज पण होईल लवकरात लवकर, शॉर्टमध्ये व्हिडिओ असल्यामुळे, आणि लवकरात लवकर करंट अफेअरमधील जे काही रिलॅक्सेशन तुम्हाला मिळेल तेच. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत शेअर करा.